मी नेहमी अभिमानाने सांगत असतो की मी पक्का पुणेकर आहे आणि जेव्हा पक्का पुणेकर मी स्वतःला म्हणवतो त्यावेळेला विनम्रता वगैरे जास्त शोभत नाही, परंतु आज खऱ्या अर्थानं मी आभार मानण्याकरता हा छोटासा व्हिडिओ करतोय। त्याला दोन सुंदर कारणं आहेत। एक चांगलं कारण असं आहे की तेंडल्या सिनेमा जो आता प्रदर्शित झाला, सिनेमा थिएटरमध्ये लागला, 5 मेला त्याची सुरुवात झाली। ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, 10 पैकी 10 मार्क दिले। खूप जणांना हा सिनेमा बघून आपल्या बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्याचं कळलं आणि म्हणून मी म्हणेन की तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। खूप जणांनी मला तक्रारसुद्धा केली की हा सिनेमा ठाणे असू देत, सोलापूर असू देत, मुंबई असू देत, नाशिक असू देत इथं दिसत नाही आहे, परंतु आमचे हात खरोखर बांधले गेलेले आहेत। कारण दुसरे काही सिनेमे आहेत ज्यांना बॅकिंग जे आहे ते पूर्णपणे वेगळं आहे। त्या सिनेमाची तिकीटं काही लोक विकत घेत आहेत आणि बाकीच्या प्रेक्षकांना त्या फ्री वाटत आहेत। आम्हाला हे करणं शक्य नाही आहे, त्यामुळे आम्हाला आत्ता सगळ्या जागची थिएटर मिळत नाही आहेत। खूप सिनेमे असे आहेत की ज्यांना आपला बोडिया बस्तर गुंडाळावा लागलेला आहे, सिनेमा प्रदर्शित करणं थांबवावं लागलेलं आहे। परंतु तेंडल्या सिनेमाची जी टीम आहे ती संकटांची सामना करण्यामध्ये पटाईत आहे, म्हणून खराब विकेटवर सुद्धा अजूनही आम्ही विकेटवरती उभे आहोत। म्हणून मी परत म्हणेन की पुण्यामध्ये 2 थिएटरला सिनेमा चालू आहे, कोल्हापूरला 2 थिएटरला चालू आहे, साताऱ्याला चालू आहे, इस्लामपूरला चालू आहे, सांगलीला चालू आहे, इथं चालू आहे। त्यामुळे या शहरातल्या लोकांनी तरी हा सिनेमा जरूर बघावा आणि जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल धन्यवाद। दुसरी चांगली गोष्ट अशी आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला 50,000 सबस्क्रायबर आता मिळालेले आहेत। हा आकडा प्रचंड मोठा नाही आहे, परंतु जो आहे तो C+ ब्लड ग्रुपचा आहे, म्हणजे सगळे सकारात्मक विचारसरणीचे लोक आहेत, म्हणून मला त्याचं खूप कौतुक आहे। गेले खूप दिवस मी यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधतोय, परंतु हे जे यश आहे हे टीमवर्कचं यश आहे। समोर जरी मी दिसत असलो तरी याच्या मागं माझी टीम आहे। तुम्ही म्हणाल टीम तर तुमची कधी दिसत नाही, परंतु पुणे DGची टीम ही बॅकएंड अत्यंत समर्थपणे सांभाळते, म्हणून मला कंटेंटवरती लक्ष देता येतोय। त्यामुळे माझ्या टीमचं महत्त्व हे मी पूर्णपणे जाणून आहे। 50,000चा यूट्यूबचा टप्पा हा फार मोठा नसला तरी आश्वासक नक्कीच आहे। आणि जसं मी अगोदर म्हणलं की तेंडल्या सिनेमाच्यासाठी मी सुरुवातीच्या IPL सामने बघितले नाहीत, क्रिकेटवरती जास्त भाष्य केलं नाही, परंतु आता सिनेमा एका बाजूला स्थिरावलेला आहे, दुसरीकडे IPLचा दुसऱ्या शेवटच्या 2 आठवड्यांचा टप्पा जवळ आलेला आहे। त्यामुळे क्रिकेटवरचं भाष्य परत जोरात चालू करणार आहे। त्याचे पॉडकास्ट म्हणा, त्याचे व्हिडिओ म्हणा, हे मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। आणि त्याच्यानंतर 1 जूनपासून मी इंग्लंडला सुद्धा जाणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी। त्यामुळे आपल्यातला हा संवाद असाच चालू राहिला पाहिजे आणि मी नेहमी म्हणतो ते परत म्हणतो की तुमच्या मतांचं मला मोल आहे। त्यामुळे हा 50,000 सबस्क्रायबरचा यूट्यूबचा टप्पा तुमच्याबरोबर आनंदाने शेअर करावा आणि तेंडल्या सिनेमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल थँक्यू म्हणावं, म्हणून हा छोटासा व्हिडिओ केला आहे। मनापासून धन्यवाद।